नमस्कार मित्रांनो, द सक्सेस अकॅडमी नाशिक मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑफिशियल नोटिफिकेशन गर्ल्स एसपीआय चं हे की मागच्या वर्षाचं नोटिफिकेशन आहे, परंतु त्याची बारकावे आपण या ठिकाणी समजून घेऊयात। चला तर मग बघूया लाईन टू लाईन या नोटिफिकेशन मध्ये कुठल्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवक युवतींसाठी सुवर्ण संधी आणि त्यानंतर नोटिफिकेशन फॉर ऍडमिशन फॉर एसपीआय। एसपीआय म्हणजे सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट बॉईज छत्रपती संभाजीनगर अँड सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट गर्ल्स फॉर नाशिक, अशा दोन संस्था आहेत। एक जी आहे ती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे, दुसरी संस्था जी आहे गर्ल्स नाशिक या ठिकाणी आहे। इन ऑर्डर टू एनकरेज द बॉयज अँड द गर्ल्स फ्रॉम महाराष्ट्र टू जॉइन डिफेन्स फोर्सेस एज ऑफिसर्स, द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हैज एस्टॅब्लिश्ड एसपीआय फॉर बॉयज एट छत्रपती संभाजीनगर अँड एसपीआय फॉर गर्ल्स ऍट नाशिक, अशा दोन संस्था आहेत। पहिल्या वाक्यामध्ये तेच दिलेलं आहे। ऑनलाईन ऍप्लिकेशन जो आहे तो जो कोर्स असतो त्या कोर्स साठी बॉयज आणि गर्ल्स साठी त्या ठिकाणी घेण्यात येतं। आता जो कोर्स असेल पुढच्या वर्षाचा तो 50th नंबरचा असेल आणि त्या ठिकाणी नोटिफिकेशन जे आहे ते साधारणतः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल। फर्स्ट वीक ऑफ जानेवारी त्या ठिकाणी नोटिफिकेशन येईल आणि जो कोर्स आहे तो साधारणतः जून 2026 ला त्या ठिकाणी स्टार्ट होईल। 2026 चा जो जून असेल त्या ठिकाणी एसपीआय मध्ये मुलांची एंट्री होईल। त्याच्या आधीची प्रोसेस आहे, त्याच्या आधीची प्रोसेस म्हणजे कसे काय तर त्या ठिकाणी असेल पेपरची प्रोसेस, ऑनलाईन ऍप्लिकेशन, पेपर, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू, नंतर मेडिकल आणि मेरिट लिस्ट, असं सगळी जी प्रोसेस असेल ना जूनच्या आधीच तुमची कंप्लीट होणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वालिफिकेशन जर तुम्ही बघितलं तर क्वालिफिकेशन मध्ये पहिलं जे क्वालिफिकेशन आहे अनमॅरिड त्या ठिकाणी मेल असायला पाहिजे। अनमॅरिड मेल किंवा अनमॅरिड फिमेल, त्या ठिकाणी मेल फिमेल असतील अनमॅरिड चालतील। सेकंड जी कंडिशन आहे डोमिसाइल सर्टिफिकेट तुमचं महाराष्ट्रीयन असायला पाहिजे। डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजे आदिवासी प्रमाणपत्र, म्हणजेच तो जो विद्यार्थी आहे की जे पालक जे आहेत महाराष्ट्राच्या आदिवास म्हणजे राहायला महाराष्ट्रामध्ये पाहिजे। आणि यांना एक्सेप्शन अजून काय आहे तर त्या ठिकाणी 3 जे बिदर, त्यानंतर हे बघा बिदर, बेळगाव आणि कारवार असे जे 3 जिल्हे आहेत हे कर्नाटकामधले, तर ते कर्नाटकामधले पण विद्यार्थी त्या ठिकाणी एसपीआयचा किंवा जीएसपीआयचा फॉर्म भरू शकतात। मी पुन्हा एकदा सांगतो, 3 जिल्हे तयार ठेवा, बिदरचा असेल, बेळगाव असेल, कारवार असेल, असे 3 जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी ते ऍप्लिकेबल आहेत का तर ते ऍप्लिकेबल आहेत। आणि ती जी डेट आहे, डेट साधारणतः 2 जानेवारी 2009 पासून तर त्या ठिकाणी 1 जानेवारी 2012 पर्यंतचा विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो। ही जी मागच्या वर्षाची जी हे आहे काय म्हणतात की नोटिफिकेशन आहे त्यातली डेट जर आपण थोडी चेंज केली, एका वर्षाने पुढे घेतली तर पहिली जी डेट आहे 2 जानेवारी 2009 पासून ते 1 जानेवारी 2012 पर्यंतचा विद्यार्थी त्या ठिकाणी अपेअर करू शकतो। त्या ठिकाणी त्यानंतर पुढचा जो क्लॉज आहे तो पुढचा क्लॉज असा आहे की मार्च किंवा एप्रिल 2026 मध्ये तो विद्यार्थी एसएससी बोर्ड असेल, सीबीएसई बोर्ड असेल किंवा आयसीएसई बोर्ड असेल, या तिन्ही बोर्ड्स मधून 10वीची परीक्षा दिलेला असावा किंवा देणारा असावा, असेच विद्यार्थी त्या ठिकाणी ऍप्लिकेबल असतील। मी पुन्हा एकदा सांगतो, मार्च 2026 मध्ये त्या ठिकाणी आयसीएसई, सीबीएसई, स्टेट बोर्ड अशा तिन्ही बोर्ड पैकी कुठल्या तरी एका बोर्ड मध्ये त्यांनी 10वीची परीक्षा देणारा असावा इन फ्युचर, ठीक आहे। आणि त्यानंतर तो इलिजिबल असावा, कशासाठी इलिजिबल? 11वी मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, म्हणजे 2026च्या जून मध्ये त्याचा ऍडमिशन जे आहे ते 11वी मध्ये झालेलं असावं किंवा होणारं असावं। मित्रांनो लक्षात घ्या, फिजिकल स्टँडर्ड, आता पुढची गोष्ट लक्षात घ्या, फिजिकल स्टँडर्ड म्हणजे मेडिकली तो कशा पद्धतीने पाहिजे। जर समजा ऑल डिफेन्स फोर्सेस आहेत त्याचा काहीतरी क्रायटेरिया असतो, त्या क्रायटेरिया प्रमाणे त्याचा फिजिकल क्रायटेरिया त्या ठिकाणी फुलफिल झालेला असावा। परंतु फॉर द रेफरन्स म्हणजे त्यांनी सांगितलं की यूपीएससी ची जी वेबसाईट आहे, यूपीएससी एनडीएससी जे क्लॉज आहेत त्या पद्धतीने तुमचं फिजिकल फिटनेस पाहिजे। परंतु जर समजा मिनिमम हाईट जे आहे बॉईज साठी 157 सेंटीमीटर आणि त्यानंतर जे बॉईज आणि गर्ल्स आहेत,
गर्ल्ससाठी साधारणतः 152 सेंटीमीटर आणि मॅक्झिमम मिनिमम वेट जे आहे मिनिमम वेट हे 43 किलोग्रॅम पाहिजे 43 किलोग्रॅम शुड नॉट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नाईट ब्लाइंडनेस कलर ब्लाइंडनेस नसायला पाहिजे नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय हो म्हणजे रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांना दिसत नाही रात्रीच्या वेळी जर विद्यार्थ्यांना दिसत नाही तर तो विद्यार्थी आर्मी मध्ये जाऊन करणार काय त्यामुळे ते नाईट ब्लाइंडनेसचा क्लास चालणार नाही त्यानंतर कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय कलर मध्ये डिफरन्शिएशन त्याला समजत नाही म्हणजे कलर वेगवेगळे कलर कसे आहेत आणि कलर मध्ये काय प्रॉब्लेम आहे ते समजतंय का ते जर समजत नसेल तर तो विद्यार्थी त्या ठिकाणी घेणार नाही त्या ठिकाणी नंतर पुढचा जो क्लॉज आहे त्यानंतर जी चेस्ट आहे बॉईज साठी 74 सेंटीमीटरची चेस्ट आहे आणि मिनिमम एक्सपान्शन म्हणजे 74 प्लस 5 जर केलं तर 79 सेंटीमीटर त्यांची एक्सपांडेड पाहिजे चेस्ट म्हणजे नॉर्मली कॅन्डिडेट असा असेल आणि त्यानंतर चेस्ट एक्सपांड केली तर ती 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे हा क्लास फक्त बॉईज साठी आहे मी पुन्हा एकदा सांगतो हा क्लास फक्त बॉईज साठी आहे मित्रांनो लक्षात घ्या आय पॉवर जी आहे आय पॉवर म्हणजे डोळ्यांची जी क्षमता आहे 6/6 विजन असेल ते ऍज पर एनडीए आणि एनए जो क्लॉज आहे नॅव्हल अकॅडमी नॅशनल डिफेन्स अकॅडमीचं जे मेडिकल क्रायटेरिया आहे ते मेडिकल क्रायटेरिया नुसार ते विजन पाहिजे ज्यांना कोणाला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल त्यांनी किंवा कुठल्याही मेडिकलचा डाऊट असेल तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेडिकल असा शब्द टाका त्यांना संपूर्ण पीडीएफ आहे ती त्या ठिकाणी आम्ही देऊ ठीक आहे मित्रांनो लक्षात घ्या पुढचा कॉज जो आहे ना आता सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे काय सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे त्या ठिकाणी रिटन एक्झाम आणि इंटरव्ह्यू रिटन एक्झाम मध्ये पुन्हा एकदा परत सांगतो रिटन एक्झाम कधी होणार आहे पुढच्या वर्षाची डेट अजून आलेली नाहीये आणि पूर्ण जो पेपर असतो तो इंग्लिश मध्ये होतो पूर्ण मीडियम जे आहे ना सगळे इंग्लिश मध्ये होतं आणि ते पेपरमध्ये जर साधारणतः क्वेश्चन जर विचारले तर त्या ठिकाणी 150 क्वेश्चन असतात 150 पैकी साधारणतः इंग्लिश आणि अदर सब्जेक्टचे म्हणजे गॅटचा जो पेपर असतो तो टोटली 75 क्वेश्चनचा होतो आणि 75 क्वेश्चन हे मॅथमॅटिक्स साठी आहेत मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन इंग्लिशचे क्वेश्चन गॅटचे क्वेश्चन असे सगळे क्वेश्चन तुम्हाला मायक्रो सिलेबस अनालिसिस नुसार आम्ही तो देऊ आम्हाला फक्त तुम्हाला जर गरज असेल तर आम्हाला नक्कीच मेसेज करा ठीक आहे मित्रांनो पुढचा जो क्लॉज आहे प्रत्येक करेक्ट क्वेश्चन साठी 4 मार्क आणि जर समजा क्वेश्चन चुकला तर त्या ठिकाणी -1 मार्क त्या ठिकाणी चुकीच्या प्रश्नाला तुम्हाला देण्यात येईल किंवा पेनल्टी म्हणून तुम्हाला बसेल म्हणून लक्षात घ्या मित्रांनो +4 -1 हा क्रायटेरिया लक्षात ठेवायचा म्हणजे 0.25 त्या ठिकाणी निगेटिव्ह आहे जर समजा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केला नाही तर तुमच्या मार्कांमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाही मी फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्हाला देऊन सांगितलं परंतु एकदम इझी आहे त्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका मित्रांनो लक्षात घ्या समजा तुम्ही 50 क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह केले 50 क्वेश्चन सॉल्व्ह केले यातले क्वेश्चन तुमचे करेक्ट क्वेश्चन आहे 40 आणि रॉंग क्वेश्चन आहेत त्या ठिकाणी रॉंग क्वेश्चन जे आहेत ते तुमचे 10 क्वेश्चन आलेले आहेत टोटल 75 क्वेश्चनचा समजा पार्ट 1 आहे तर त्या ठिकाणी 40 गुणिले 4 म्हणजे किती मार्क्स झाले हे मोजा बरं 4 चौक 16 साधारणतः 160 मार्क्स आणि 10 क्वेश्चन तुमचे रॉंग आहेत समजा 160 वजा ते 10 केले तर तुमचे 150 मार्क तुमचे फायनल असतील म्हणजे 0.25% निगेटिव्ह केल्यानंतर सुद्धा आणि समजा तुम्ही वरचे जे क्वेश्चन आहेत 50च्या वरती 25 क्वेश्चन तुम्ही अटेम्प्टच केले नाही तर त्या ठिकाणी त्या क्वेश्चनचं कॅल्क्युलेशन मध्ये कुठे येतील का तर ते कुठे येणार नाही तुमचे फायनल मार्क हे 150 असणार आहेतच मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर पुढचं जे आहे सिलेबस जो आहे सिलेबस त्यांनी एकाच लाईनीमध्ये दिलेला आहे बाबा रे काय सिलेबस आहे तर स्टेट बोर्ड सीबीएसई चा 8वी ते 10वीचा सिलेबस जनरल क्वेश्चंस ऑन 8 to 10 आयसीएससी सीबीएसई स्टेट बोर्ड पण आयसीएससी चे जास्त क्वेश्चन विचारले जाणार नाही म्हणून स्टेट बोर्ड आणि सीबीएसई चे त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातील सक्सेसफुल कॅन्डिडेट विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू नंतर मग तुम्हाला छत्रपती संभाजीनगर तसेच खडकी पुणे या ठिकाणी इंटरव्ह्यू साठी बोलवण्यात येईल आणि त्या ठिकाणी परत तुमचं ओएलक्यूज चेक करण्यात येतील ओएलक्यूज म्हणजे काय ऑफिसर लाईक क्वालिटीज त्या ठिकाणी तुमच्या चेक केल्या जातील
समजा तुमचे नंतर तुमच्या पॅरेंटल फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाईल. आणि फॅमिलीमध्ये समजा तुमचे वडील फोटोग्राफर असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला लेन्स साइज विचारतील, पिक्सल विचारतील, अशा पद्धतीने क्वेश्चन विचारतील. इंडियन आर्म फोर्सेस मध्ये जर आई वडील सर्व करत असतील तर त्याबद्दल तुमचे क्वेश्चन विचारतील. नाहीतर समजा तुमचे वडील फार्मर असतील तर तुम्हाला फार्मिंग बद्दल काही क्वेश्चन विचारू शकतात. म्हणून सांगतो मित्रांनो, वडील समजा बँकेत असतील तर त्यांच्या प्रोफेशन बद्दलची इन्फॉर्मेशन तुम्ही आतापासून काढायला सुरुवात केली पाहिजे. मित्रांनो, पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वेबसाईट. SPI औरंगाबाद ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट आहेच, परंतु गर्ल्स SPI नाशिक ही सुद्धा एक वेबसाईट आहे. आणि ऍप्लिकेशन फॉर्म वगैरे येतात, ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत. या संस्थेच्या पूर्ण ऍडमिशन प्रोसेस बद्दल सुरुवातीपासून तर शेवटापर्यंत कुठलाही डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्ही द सक्सेस अकॅडमी नाशिक सोबत संपर्क साधू शकता. आपल्या द सक्सेस अकॅडमी नाशिक मधून खूप सारे विद्यार्थी SPI परीक्षा क्रॅक करून SPI मध्ये सध्या अभ्यास करत आहेत. आताच आम्ही हर्षदा पाटील यांचा इंटरव्ह्यू घेऊन आलो आहोत आणि त्यांनी सांगितलंय की त्यांना कशा पद्धतीने SPI मध्ये पूर्ण डेचा शेड्यूल असतं. तो व्हिडिओ आपण लवकरात लवकर पुढे टाकणार आहोत किंवा अपलोड करणार आहोत. मित्रांनो, ज्यांना कोणाला असं वाटत असेल महाराष्ट्रातून आपल्याला इंडिया मध्ये पुढे जाऊन करिअर करायचं आहे तर द सक्सेस अकॅडमी नाशिक तुमच्यासाठी नंबर 1 चा पर्याय आहे. कर्नल संपत गोपालन सर असतील, विशाल सर असतील आणि इतर सगळे फॅकल्टी असेल, ही जीवतोड मेहनत करून तुमचं इंडियाचं स्वप्न नक्कीच पूर्ण करतील. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती क्लिक करा किंवा संपर्क साधा. जय हिंद, जय महाराष्ट्र.